तर अनंत गर्जे याच्या घरासमोर गौरी यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेत। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार केले गेले। शोकाकुल वातावरणामध्ये गौरी गर्जेच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। पती अनंत गर्जेला अटक केल्याची पुष्टी केल्यानंतरच अंत्यविधी पार पाडले। गर्जे यांची पत्नी गौरी हिच्यावरती अनंत गर्जे याच्या राहत्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्यात आलाय। म्हणजेच गौरीच्या सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्यात आलाय। या अंत्यसंस्कार वेळी काही वेळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं। सध्या आपल्या सोबत बोलण्यासाठी गौरींचे मामा आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। या ठिकाणी आता गौरीच्या सासरच्या घरासमोरच अंत्यविधी करण्यात आलाय। नेमकी काय भूमिका होती? वातावरण देखील थोडंसं चिघळल्याचं झालं होतं। काय भूमिका होती? आमची भूमिका होती गौरीच्या घरासमोर आम्ही करायचा अंत्यविधी करायचा, पण ठीक आहे समंजस लोकांनी मध्यस्थी करून साईटला घ्या म्हणले आणि ते पण म्हणले साईटला घ्या, तर घेतलं। त्याच्यानंतर घेतल्याच्या नंतर आडमुठेपणा भूमिका गावाची दाखवली त्यांनी की आम्ही पाणी पाजणं नाही, तुमचं तुम्ही बघा, नाही तर तिचं प्रेत तिच्या माहेरी घेऊन जा। इतके नालायकपणाचा कळस आहे या गाववाल्यांचा। तिचा छळ करून मारला हो। ती 2-3 महिन्यापासून ती तिच्या मामीला बोलत होती, आईला बोलत होती, पण हे म्हणले आपली पोरगी आहे, चला होऊन जाईल, नीट होऊन जाईल। ती मरणारी पोरगी नव्हती। गौरीने तिच्या वडिलांना व्हॉट्सअप सगळे त्याचे डाटा पाठवला होता। त्याचा जो पहिलं जे मॅटर होतं त्याची चॅटिंग वगैरे तिच्या गौरीच्या वडिलाच्या मोबाईलवर तुम्ही घेऊ शकता, गौरीच्या वडिलाकडून। आणि तो मेंटल झाल्यावानी करायचा, कारण तिला पट्टे मारायचा, तिच्या हातावर पट्टे मारायचा जोराने, आणि त्याला पण मारायचा। असं तो तिला येड्यावानी करायचा, चाळी करायचा। तिची ननंद म्हणजे त्याची बहीण ती पण अतिशहाणपणा करायची, म्हणायची की मी तुझं दुसरं लग्न लावून देईन, काय मेली तर मेली, असं तिचं पण म्हणणं होतं। तो तिला मारायचा, काही भांडणं झाले की स्वतःला मारून घ्यायचा। एकदा तर त्याने स्वतःच्याच गळ्याला दाबून डोळ्यात रक्त बिक्त येऊन डोळ्याला चष्मा लावून फिरत होता आणि असं दबाव खाली घेत होता। तिला दबाव देऊन मग ती शांत बसायची। तिला वाटायचं हा काहीतरी करेन, म्हणून मग ती स्वतः शांत राहून तिने स्वतःच असं करून घेतलं। मागणी काय, फक्त आम्हाला न्याय आणि त्याला शिक्षा, एवढीच मागणी आमची। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।